जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या शिक्षक भरतीकरिता घातक असलेला एक शासन निर्णय कालच्या तारखेला निर्गमित करण्यात आलेला आहे। त्या शासन निर्णयाचा सरळ प्रभाव जो आहे येत्या शिक्षक भरतीवर पडण्यासाठी दाट शक्यता निर्माण झालेली आहे। काय आहे तो शासन निर्णय आणि कोणता काळा निर्णय त्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो बघूया काय आहे तो शासन निर्णय। बघा मित्रांनो, 5 सप्टेंबर 2024 म्हणजे शिक्षक दिनाच्या दिवशी या ठिकाणी जे आहे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्या शासन निर्णयाचं जे टायटल आहे ते आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20 किंवा 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी.एड. बी.एड. अर्हताधारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत। म्हणजे आता ज्या शाळांची संख्या 20 किंवा 20 पेक्षा कमी असेल त्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षकांची भरती केली जाणार आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच्या शिक्षकांची भरती केली जाणार आहे। आता शासन निर्णयामध्ये काही प्रस्तावना आहे, परंतु आपण महत्त्वाचा जो निर्णय आहे तो आपण या ठिकाणी बघूया। शासन निर्णय एक्झॅक्टली काय दिलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20 किंवा 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्यापैकी 2 जे शिक्षक असेल तर 1 शिक्षक सेवानिवृत्त किंवा डी.एड. बी.एड. अर्हताधारक बेरोजगार शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी। याबाबत सर्वसाधारण तरतुदी किंवा नियम अटी ज्या आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत। आता याचा अर्थ मित्रांनो, सध्याच्या घडीला आपण पाहतो आहोत की ज्या शाळांमध्ये कमी पटसंख्या आहे त्या शाळांमध्ये किमान 2 शिक्षकांना नियुक्त केल्या जातो आहे परमनंट बेसिसवरच्या। परंतु आता शासनाने आपल्या धोरणामध्ये या ठिकाणी बदल घडवून आणलेला आहे आणि 2 शिक्षकांपैकी 1 शिक्षक जो आहे तो परमनंट बेसिसवरचा आणि त्या ठिकाणी 1 शिक्षक जो आहे तो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचा घेतला जाणार आहे। आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचा जो शिक्षक असेल तो सेवानिवृत्तही घेतला जाऊ शकतो किंवा त्या ठिकाणी जर का डी.एड. बी.एड. धारक उपलब्ध असेल तर त्या उमेदवाराला देखील या ठिकाणी घेतल्या जाऊ शकतं। खऱ्या अर्थाने मित्रांनो, हा येणाऱ्या शिक्षक भरतीकरिता घातक असलेला शासन निर्णय आहे, कारण शासनाने या पद्धतीने जर का सर्व जागा भरून टाकल्या तर येत्या भरतीमध्ये जागा शिल्लक राहणार नाही। तुम्ही म्हणाल सर इथे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची भरती आहे आणि तुम्ही म्हणताय की परमनंट बेसिसवरची भरतीसाठी जागा शिल्लक राहणार नाही। प्रश्न जरी योग्य असला तरी देखील ज्यावेळेस एखाद्या शाळेमध्ये शिक्षक नसतात त्यावेळेस त्या ठिकाणची एस.एम.सी. म्हणा किंवा गावकरी म्हणा शासनावर दबाव टाकतात की शिक्षक भरती लवकर करा, आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। मग अशा पद्धतीने जर का कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे का होत नाही, शिक्षक त्यांना मिळाले तर गावकऱ्यांचा लोकांचा जो काही विरोध होता की आम्हाला जे आहे लवकरात लवकर शिक्षक भरती करावी तो पूर्णपणाने संपलेला असेल, कारण त्यांना शिक्षक उपलब्ध करण्यात आलेला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाला वेळ मिळून जाईल शिक्षक भरती डिले करण्याकरिता। त्यामुळे आपण म्हणत आहोत की हा शिक्षक भरतीकरिता घातक असलेला किंवा काळा शासन निर्णय आहे। आता त्यामध्ये जे सेवानिवृत्त शिक्षक असणार आहेत त्यांना नियुक्ती करण्याकरिता काही नियम आणि अटी देण्यात आलेल्या आहेत। त्या नियम आणि अटी नेमक्या काय आहे तर सदर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्षाचा म्हातारा जरी असेल तरी देखील चालेल। म्हणजे 58व्या वर्षी माणूस हा रिटायर होतो आहे, त्याला 70 वर्षापर्यंत त्या ठिकाणी रुजू होण्याची संधी देण्यात आलेली आहे। त्यातल्या त्यात त्यांनी असं सांगितलं की तो जो व्यक्ती आहे तो राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेमधून जे आहे नियत वयोमर्यादानुसार सेवानिवृत्त झालेला असावा। म्हणजे त्यानं 58 वर्षाची सेवा पूर्ण केलेली असावी, त्यानं वयाची 58 वर्ष कंप्लीट झाल्यानंतरच रिटायर झालेला तो असावा। करार पद्धतीने नियुक्त करायच्या सेवानिवृत्त शिक्षकाविरुद्ध कोणत्याही प्रकारची चौकशी वगैरे नसावी। सेवानिवृत्त शिक्षकाने ज्याला ज्या गटासाठी नियुक्त करायचं आहे, म्हणजे 1 ते 5 ला जर घ्यायचं असेल तर 1 ते 5 ला त्याची सेवा झालेली असायला पाहिजे। सुरुवातीला त्यांनी सांगितलं की हा जो कालावधी आहे टेम्पररी बेसिसवरचा तो 1 शैक्षणिक वर्षासाठी राहील। त्यानंतर गुणवत्ता आणि योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीची वाढीव कालावधीकरिता दरवर्षी नूतनीकरण करण्यात येईल। मात्र हा एकूण कालावधी जास्तीत जास्त 3 वर्ष किंवा त्या व्यक्तीच्या वयाच्या 70 वर्षापर्यंत राहील। आता या ठिकाणी हा निर्णय अतिशय घातक आहे। पहिल्यांदा तर 1 वर्ष असेल, परंतु नंतर त्याला 3 वर्षही वाढवला जाऊ शकतो किंवा त्यातल्या त्या व्यक्तीची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत देखील वाढवला जाऊ शकतो।
उदाहरणार्थ आता या नियमानुसार जर म्हटलं एखादा शिक्षक आता रिटायर झालेला असेल, 58-59 वय त्याचं असेल, तर मग तो का 12-13 वर्ष जॉईन होणार आहे का त्या शाळेवर? हा फार मोठा या ठिकाणी जे आहे प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे आपण म्हणतो आहे की येणाऱ्या शिक्षक भरतीला याचा निश्चितपणाने परिणाम होऊ शकतो. करार पद्धतीने नियुक्त करायचा सेवानिवृत्त शिक्षक शारीरिक, मानसिक आणि आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असायला पाहिजे. तो तर प्रत्येकाला त्या चाचणीमधून जावंच लागतं, जर आपण फिटनेस टेस्ट असं म्हणतो. त्यातल्या त्यात जर का रिटायर झालेला शिक्षक नसेल, तर डीएड बीएड अर्हताधारक जर का असेल, तर त्याला कोणत्या नियमानुसार घेतल्या जाऊ शकतं? तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की कमाल आणि किमान वयोमर्यादा असावी. त्यानंतर डीएड बीएड अर्हताधारक जो आहे बेरोजगार उमेदवारांच्या करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात देण्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गामध्ये सेवा समायोजनाचा वगैरे लाभ मिळणार नाही. म्हणजे हे फक्त निव्वळ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचं पद असणार आहे. त्याचा फायदा इतर डिपार्टमेंटमध्ये होणार नाही. सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी याही ठिकाणी त्यांनी तसंच दिलेला आहे, 1 वर्षाचा असेल. गुणवत्ता आणि योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये जे आहे दरवर्षी नूतनीकरण करण्यात येईल. आता किती वर्षामध्ये नूतनीकरण करण्यात येईल ते सांगण्यात आलेलं नाही, परंतु त्याची सेवा जी आहे ती वाढवली जाऊ शकते. आता मानधन किती आहे? बघा, मानधन आहे 15,000 रुपये. म्हणजे शिक्षण सेवकाचं मानधन 16,000 आहे आणि कंत्राटी शिक्षकांच्या भरतीकरिता जे मानधनाची रक्कम आहे ती 15,000 आहे. यांनाही एकूण 12 रजा असणार आहे आणि त्यातल्या त्यात ही जी निवड आहे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्या स्वाक्षरीनिशी आहे करार केला जाणार आहे. ही जी संपूर्ण भरती आहे त्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी या दोघांच्या वतीने केली जाणार आहे. आता बाकीच्या काही नियम अटी सांगण्यात आलेल्या आहे त्या तर सेम आहे, जे की इतर कोणत्याही प्रकारच्या शिक्षक भरतीला लागू पडतात. बाकी त्या आपल्याकरिता काहीही विशेष नाहीये. त्यांनी असं सांगितलं की जर त्या 20 किंवा 20 पेक्षा कमी पटाच्या शाळेवर जर 2 शिक्षक काम करत असतील परमनंट बेसिसवरचे, तर 2 शिक्षकापैकी एका शिक्षकाची बदली करा आणि दुसऱ्या शिक्षकाच्या जागेवर कंत्राटी शिक्षकाची भरती या ठिकाणी करा. आणि हाच निर्णय आपल्यासाठी घातक ठरू शकतो येणाऱ्या काळामध्ये. त्यामुळे आपण आपल्या चॅनलच्या वतीने सर्व अयोग्यताधारकांच्या वतीने या शासन निर्णयाचा जो आहे तो कळाळून विरोध करतो आहोत. आपण आपल्या स्तरावरून निश्चितपणाने या GRला रद्द करण्याकरिता निश्चितपणाने प्रयत्न करणार आहोत, कारण आपल्या सर्वांना प्रतीक्षा आहे येणाऱ्या शिक्षक भरतीची. फेज 2 असेल किंवा ज्या काही जागा 10% पदकपात करण्यात आल्या होत्या, ज्याच्यामध्ये आपल्याला फेज 2 मध्ये त्या सर्व जागा पुन्हा एकदा मिळण्याची शक्यता आहे, तर त्यासाठी आपली नजर आहे. आणि त्यातल्या त्यात जर का शासन अशा प्रकारे कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निर्णय निर्गमित करत असेल, तर निश्चितपणाने त्या गोष्टीला देखील शासन डिले करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे की काय, असा प्रश्न देखील निर्माण होतो आहे. सर्व अभियोग्यताधारकांनी आपल्या स्तरावरून देखील या शासन निर्णयाला विरोध दर्शवायचा आहे, जेणेकरून तत्काळ हा जो शासन निर्णय आहे तो रद्द व्हायला पाहिजे. अगोदरच जे आहे या ठिकाणी मुख्यमंत्री युवा बेरोजगार योजना जी आहे त्या योजनेमुळे बऱ्याच शाळांमध्ये जे आहे शिक्षकांची संख्या कंत्राटी पद्धतीने वाढलेली आहे आणि त्यामुळे देखील आपलं नुकसान होताना आपल्याला दिसत आहे. आपण आपल्या चॅनलच्या वतीने सर्व अभियोग्यताधारकांच्या वतीने देखील या शासन निर्णयाचा विरोध करतो.